महाराष्ट्रातलं अजूनही बरेच जणांना माहिती नसलेलं ठिकाण म्हणजे फोपसंडी. अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. पुण्यापासून आणि अहमदनगरपासून 130 किलोमीटरवर आहे आणि डोंगराच्या कुशीत असलेलं भरपूर धबधबे, मांडवी नदी वाहते, हिरवागार निसर्ग, सुंदर सुरेख आहे. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की हे डोंगरांनी असलेलं असल्यामुळे इथलं थोडंसं वेदर वेगळं आहे. एक म्हणजे इथे सूर्य उशिरा उगवतो आणि लवकर मावळतो आणि ताम्हिणी घाटासारखी गर्दी नाही आहे. धबधबे अगदी जवळ जाऊन बघता येतात, पाण्यातली मजा करता येते आणि काही धबधबे तर अगदी गाडीतनं सुद्धा बघता येतात. त्यामुळे लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना ही चांगली एक म्हणजे वर्षाविहार होऊ शकतो. तर पुण्यापासून निघणार असाल तर लवकर निघा, नाशिककडचं ट्रॅफिक अवॉइड करू शकता आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एकदम बेसिक जेवण वगैरेची व्यवस्था होऊन जाईल तिकडे. निसर्ग फार सुंदर आहे. पाण्यात भिजता येतं, भुट्टे वगैरे खाता येतात आणि फार सुंदर निसर्गरम्य हे करून तुम्हाला वर्षाविहार करता येईल असा. आणि मल्टी स्टेप धबधबे बघायला मिळतील सगळ्या ठिकाणी. तर फार असं सुरेख आहे. याच्या अगोदर तुम्ही फोपसंडीचं नाव ऐकलं होतं का? आणि तुमचा नक्की श्रावणापर्यंत पाऊस असतो, त्यानंतर मात्र पाऊस कमी होतो. त्यामुळे तुमचा जो काही प्लॅन आहे तो लवकर बनवा असं मी तुम्हाला रेकमेंड करेन.